दत्तात्रय मठ संस्थान या ठिकाणी दत्त जयंती सोहळा उत्साहामध्ये साजरा. याबाबत सविस्तर बातमी अशी की श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा संगम असलेल्या विष्णुपुरी येथील दत्तात्रय मठ संस्थान या ठिकाणी यंदाचा दत्त जयंती सोहळा अत्यंत भावपूर्ण आणि उत्साहामध्ये संपन्न झाला. 1192 साली स्थापन झालेल्या या ऐतिहासिक मठाला गुरु शिष्य परंपरेचा अनमोल असा वारसा लाभला असून गेल्या 800 वर्षांपेक्षा अधिक वर्ष ही परंपरा अखंडितरित्या चालूच आहे. सध्या संस्थानाचे मठाधिपती श्री महंत सोमभारती गुरु इंच्या भारती हे मागील 43 वर्षांपासून ही दिव्य परंपरा जपत भक्तांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाचे कार्य करीत आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्थानामध्ये दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये श्रीमद दत्तकथेचे पारायण आयोजित करण्यात आले होते. दूरदूरवरून आलेल्या शेकडो भाविकांनी या कथेचा लाभ घेत आध्यात्मिक समाधान लाभले. दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी दत्त भक्त पारायणकार उद्धव भारती महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तन दरम्यान दत्त महिमा, भक्ती मार्ग आणि गुरु शिष्य परंपरा यांचा प्रभावी वेध घेतला गेला. कीर्तनानंतर भाविकांसाठी भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भक्तांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला. रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत भावपूर्ण अशा वातावरणामध्ये महापूजा संपन्न झाली. दिनांक 5 डिसेंबर रोजी दत्त पालखी मिरवणुकीने या सोहळ्याला शिखर क्षण लाभला. गावातील प्रमुख मार्गांनी ही पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. टाळ मृदंगाचा नाद, दत्त नामाचा गजर आणि श्री दत्तच्या जयघोषामध्ये सहभागी भाविकांनी परिसर भक्तिमय केला. महिला, पुरुष, युवा वर्ग, बालगट अशा सर्वच वयोगटातील श्रद्धाळूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. श्री महंत सोमभारती गुरु इंच्या भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समस्त विष्णुपुरी ग्रामस्थांच्या सहकार्याने संपूर्ण दत्त जयंती सोहळा अत्यंत शिस्तबद्ध तसेच भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला. विष्णुपुरी दत्तात्रय मठ संस्थानातील हा पारंपरिक सोहळा भक्तांच्या हृदयात नवीन उत्साह आणि आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करणारा ठरला.
दत्तात्रय मठ विष्णुपुरी येथील दरवर्षीचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री दत्त प्रगट दिनानिमित्त दत्त जन्म अखंड हरिनाम सप्ताह, दत्तनाम सप्ताह, श्री गुरु चरित्र पारायण आणि दत्त आख्यान अशा प्रकारचे कार्यक्रम आज 7 दिवसापासून सोहळा चालू आहे. आणि दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी अनेक वर्षापासून म्हणजे 1192 या मठाची उत्पत्ती आहे. 1192 म्हणजे आज 850 वर्षापूर्वी या मठामध्ये सर्व दत्त जन्माचे कार्यक्रम साधू संतांनी केले आणि तेच कार्यक्रम आज पण या ठिकाणी होत आहेत. आणि सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी सहकार्य करून आपल्या दत्त मंदिरामध्ये कार्यक्रमाची शोभा वाढवित आहेत. आणि या मठाला, या संस्थानाला गुरु आणि शिष्य ही परंपरा लाभलेली आहे. गुरु शिष्याप्रमाणे मी सुद्धा या ठिकाणचा एक महंत आहे आणि पुढील महंताची सुद्धा गादी गुरु शिष्याप्रमाणे राहील अशी ती प्रथा आहे. आणि आपल्या मठामध्ये ऐतिहासिक शिलालेख आहे आणि त्या शिलालेखावर 1192 प्रतिमा त्या ठिकाणी लिहिलेली आहे. त्याप्रमाणे आज 8.5 वर्षापूर्वीचा जुना मठ असणारा या ठिकाणी प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आज पण त्या ठिकाणी दत्त जयंतीचा कार्यक्रम मोठ्या थाटाने साजरा होत आहे. या संस्थानाची सर्व भक्तगणाची गर्दी पाहिल्यास तर आपल्याला या ठिकाणी नक्कीच असं समजेल की या ठिकाणी सुधारणा कोण्या प्रकारची नाही. कोणी या ठिकाणी आमदार खासदार या गावात प्रतिष्ठित लोक या मठाकडे लक्ष देत नाहीत. तर या ठिकाणी सर्व सुधारणा व्हायला पाहिजे. अति जुन्नाट मंदिर असल्यामुळं इथं लहान लहान मंदिरं सुद्धा सुधारले. मोठमोठ्या त्या ठिकाणी जिथं काहीच नव्हतं आज 10 वर्षाखाली सुद्धा मंदिर असतील त्या ठिकाणी मंदिराचे कळस होत आहेत. मोठमोठ्या ठिकाणी सर्व लोक झटत आहेत. आमदार खासदार त्या ठिकाणी येत आहेत. पण सर्वात जुना पवित्रवान असं मठ असून सुद्धा या ठिकाणी आणखी कळस नाही आणि कोणते आमदार खासदार गावातली पण लोक या ठिकाणी कोणी सहकार्य त्यांचं लाभलेलं नाही. तरी सर्वांना विनंती आहे की या अतिशय प्राचीन मंदिराची प्रतिमा कायम राहण्याकरता सर्वांनी याकडे सहकार्य करावं अशी माझी इच्छा आहे. दत्त जयंतीचा उत्सव हा सर्व महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये साजरा केला जातो. पण याचं विशेष म्हणजे ब्रह्मा विष्णू महादेव या तिन्ही विश्वाचे मालक असणारे